घड्याळचं बटन दाबलं की आता पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास मिळणार आहे. आपल्यासोबत दादा आहेत. दादा, घड्याळचं बटन दाबा असं तुम्ही सांगितलंय आणि घड्याळचं बटन दाबलं की मेट्रो मधून आणि बसमधून पुणेकरांना मोफत प्रवास आहे. कसं शक्य होणार दादा? मी आत्ता प्रेस घेताना कदाचित तुम्ही ऐकलं नाही असं मला दिसतंय. मी व्यवस्थित सांगितलं की कसं ते शक्य आहे. मी आकडेवारीनं सिद्ध करून दाखवलं. 5 आणि हे साधारण 30 कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे जात आहेत. 900 कोटी रुपये महिन्याचे जात आहेत. त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये इंधनामध्ये, मॅन आवरमध्ये आणि वेळ सगळ्या ह्या गोष्टीमध्ये नुकसान होतं आहे. आपल्याला ते सगळं करताना सध्या 300 कोटी रुपये लागतात. हे मी वेगवेगळ्या संबंधितांशी चर्चा करूनच मी ह्या निर्णयाप्रत आलेलो आहे. हे शक्य आहे. मी पुण्यातला आहे, पुणेकर आहेत, आम्ही सगळे एकमेकाला ओळखतो. मला कुठलंही चुकीचं सांगून ही वेळ मारायची नाही. मला ह्याच्यातनं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करायचं आहे. कारण मोफत आपल्याला जाता येतं म्हटल्यानंतर होतं काय, आपण सिनियर सिटीजनला मोफत, आपल्या शाळेतल्या मुलामुलींना मोफत, अशा अनेकांना मोफत करतो. त्यापेक्षा सर्वांनाच मोफत केलं तर त्याचा भार इतका काही मोठा पडत नाही. आणि तिथं जे काही तिकीट काढा, ते तिकीट दाखवा, तिथून जावा, ह्याच्यात पण वेळ जातो. तिथं पण स्टाफ मोठ्या प्रमाणावर लागतो. ह्या सगळ्या बाबतीत मोठी बचत होणार आहे. फक्त CCTV कॅमेरे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा हे तिथं अलर्ट ठेवावी लागेल. ते तर ठेवणं कामच आहे. पण यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं वाटतंय का? कारण का वाहतूक कोंडी आता इथं एवढे लोक आहेत. आम्ही सगळेजण स्वतःची कार किंवा 2 व्हीलर घेऊन आलोय. आता इथं जवळ मेट्रो स्टेशन किंवा PMPML बसचा स्टॉप असेल तर बाबा बसलं की आपल्याला फुकट जायचं आणि पुढं जिथं उतरायचंय तिथं उतरायचंय म्हटल्यानंतर पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही सेवा आपण उत्तम करू दिली तर प्रायव्हेट माणूस ज्याला एकटं जायचंय तरी तो 4 चाकी वाहन घेऊन जातो आणि तिथं जी गर्दी होती ती गर्दी एकदम कमी होईल, प्रदूषण कमी होईल. आज जे पुण्याचा 4था क्रमांक आलाय जगात प्रदूषणाच्या बाबतीमध्ये, ते कमी होण्याच्या करता 100% मदत होणार. कारण एवढी वाहनं ही तिथं रस्त्यावर येणं हे थांबेल. आणि ही जी काही यंत्रणा केलेली आहे ते फुल कॅपॅसिटीनं त्या ठिकाणी वापरात येईल आणि प्रवास पण प्रदूषण मुक्त होईल. दादा, शेवटचा प्रश्न. ताई आणि दादा आता एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. असाच ताई आणि दादांचा प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत? थांबा आणि पहा. तर हे होते अजित पवार यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. आणि मोफत ज्या पद्धतीने घोषणा ज्या आहेत त्या सगळ्या केल्या जात आहेत. आणि लाडकी बहीण योजनेनंतर जो फायदा या सरकारला झालेला होता, महायुतीला झालेला होता, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बसची घोषणा केल्यामुळे पुणेकर अजित पवारांचं घड्याळ दाबणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.